पाठवणार तुम्हाला पण. जे बोलायचं लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा, सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा. इज्जत करतोय तुम्हाला, सहन करतोय, खूप दिवस सहन केलं तुम्ही दिली बाईट. हा मग अजून कशाला घुसताय? फक्त एवढंच. अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची बोलली आहे ना, ती सांगितलं ना सर्व. काय बोलू दे, अरे काय बोलू द्यायचं आणि येऊ नका माझ्याकडे. काय घ्यायला आला तर मारणार होता तुम्ही, दिली बरोबर. रेकॉर्ड करा आणि सांगा तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार. तर संजय दिना पाटलांनी कशा पद्धतीने मगरुरीची आणि अर्वाच्य भाषेचा वापर केलेला आहे ते आपण पुन्हा एकदा पाहिलेलं आहे आणि विरोधकांकडून सुद्धा आता टीका केली जाते, कारवाईची मागणी जी आहे ती केली जाते. संजय दिना पाटलांवर कारवाई कधी होणार हाच प्रश्न आहे. हा खासदार आहे की खासदाराच्या वेशातला गावगुंड आहे हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे. पत्रकारांशी अशा अर्वाच्य भाषेत बोलणं हे योग्य आहे का? तुमचं उत्तर आहे, तुमचं काम आहे उत्तर देणं. लोकप्रतिनिधी आहात तुम्ही आणि अशा वेळी पत्रकारांनी तुम्हाला एखादा प्रश्न विचारला त्यावर तुम्ही अशी प्रतिक्रिया देतात तर ती योग्य आहे का आणि यावर कारवाई काय होणार हे पाहणं आता महत्त्वाचं आहे. संजय दिना पाटील यांनी याआधी सुद्धा पत्रकारांवर आवाज चढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या वेळेला ठाकरेंच्या संसदीय बैठक बोलवण्यात आलेली होती त्यावेळेला संजय दिना पाटील उशिरानं पोहोचलेले होते आणि त्यावेळेला माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारलेला होता की तुम्हाला यायला उशीर झालेला आहे, का इतका उशीर झाला? तर त्यावेळेला सुद्धा ते डाफरलेले होते, त्यांनी पत्रकारांवर आवाज चढवलेला होता. आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर आता 48 तासच होत नाहीयेत सत्तेमध्ये जाण्याला आणि त्यावेळेला त्यांची मगरुरीची आणि अर्वाच्य भाषा जी आहे ती ऐकायला मिळाली आहे. धमकी देताना अर्वाच्य भाषेचा, शिवींचा वापर करणं हे नक्कीच योग्य नाहीये. गिरीश भाऊ, संजय दिना पाटील यांची शिवीगाळीचा एक व्हिडिओ जो आहे समोर येतोय. पत्रकारांना शिवी दिली आहे. पत्रकारांना नाही, मी माहिती घेतो, मला माहित नाही त्यांचं आणि शिवसेनेचं काही चाललं होतं तेवढं मला माहिती उभाटाचं, पण आता पत्रकारांना बोलले याबद्दल मला काही माहित नाही, मी माहिती घेऊन बोलतो. परंतु सातत्यानं ही राजकारण्यांची जी भाषा घसरते त्याच्यावरती काय सांगाल? शिवीगाळीपर्यंत आली आहे. नाही, मी परवाही बोललो होतो ज्यावेळेला संजय राऊत तितक्या घाण शब्दामध्ये खासदारांना शिवीगाळ करत होते, बोलत होते, अगदी आई बहिणीचा उद्धार करत होते, त्यावेळेला बोललो की आता स्तर फार खालावत चाललेला आहे. अशा पद्धतीने इतक्या खालच्या लेवलला कोणी आजपर्यंत बोलत नव्हतं, पण आता नाही, मला खरंच माहित नाही, पण नक्की असं असेल तर हे खरंच चुकीचं आहे. असं कोणी बोलता कामा नये. मला वाटतं शिंदे साहेब निश्चित त्यांना समज देतील. नाही, मला वाटतं शिंदे साहेब त्यांचे नेते आहेत, त्यांच्या पक्षामध्ये ते आहेत, मुख्यमंत्री महोदय आहे, मी समज देण्यावर काही मोठा नेता नाहीये, पण निश्चित आमचे CM DCM हे त्यांना चुकत असतील तर समज देतील. मला वाटतं अतिशय चुकीचं आहे. मी आधीपासूनच सांगतो आपल्याला, ज्या पद्धतीने उभाठाकडून बोललं जातंय, संजय राऊत साहेब त्या ठिकाणी दररोज काय काय शिवीगाळ करतायत, वाटेल तसे बोलतायत, मग कोणाला ते सोडत नाही. मग देशाचे पंतप्रधान असतील, सरन्यायाधीश असतील सर्वोच्च न्यायालयातले, इलेक्शन कमिशन असतील, सगळ्यांच्या बाबतीमध्ये ते इतक्या घाण शब्दामध्ये बोलतायत. आणि म्हणून मी आधीपासूनच सांगतोय की बाबा, राजकारणाचा स्तर कुठेतरी हा आता फार घसरत चाललेला आहे, थोडं स्टँडर्ड मेंटेन करा. परत जर असे धंदे काय संजय पाटील असतील किंवा कोण असतील असे बोलत असतील तर मला वाटतं हे फार चुकीचं आहे. निश्चित शिंदे साहेब त्यांना त्या बाबतीमध्ये समज देतील. गिरीश महाजन जे आहे ते संजय राऊतांना या प्रकरणाशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की समज जी आहे ती शिंदेकडून दिली जाईल. मात्र मुद्दा हा आहे की फक्त समज देऊन सोडलं जावं की कारवाई सुद्धा केली जावी, कारण पत्रकारांना मारण्याची भाषा संजय दिना पाटलांनी केलेली आहे. विरोधकांनी देखील हा मुद्दा जो आहे तो उचलून धरलेला आहे. नाना पटोले असतील, सुनील राऊत असतील, आदित्य ठाकरे असतील, सुषमा अंधारे असतील किंवा बच्चू कडू यांनी देखील या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. हे योग्य नाही, अशी भाषा वापरणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया सर्वांनीच दिलेली आहे. हा खासदार आहे की खासदाराच्या वेशातला गावगुंड आहे असा देखील प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे. वृषाली, आपण जर पाहिलं तर संजय दिना पाटलांना जी सुरक्षा देण्यात आलेली आहे ना त्याच्यामध्ये पोलिसांचा सुद्धा समावेश आहे. पोलीस सुद्धा अवतीभवती आहेत, पोलिसांना थेट आव्हान त्यांच्याकडून दिलं जात आहे. गोष्ट लक्षात आली असेल की या राज्यातली कायदा सुव्यवस्था ही पूर्णपणे रसातळाला गेलेली आहे. विशेष करून ज्यांनी कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करायचं असतं त्यांनी आपल्या कार्यकर्त्यानं, आपल्या पक्षातल्या माणसानं, आपल्या बरोबरच्या माणसानं, आपल्याला समर्थन देणाऱ्या व्यक्तीनं काहीही केलं तरी त्याला पाठीशी घालण्याचा सपाटा हा या राज्यकर्त्यांनी लावलेला आहे. त्यांची मजल ही इथपर्यंत गेलेली आहे की स्वतःच्याच सरकारी पक्षामधल्या एका मंत्र्याला